जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण जाणार आहोत दर्शनाला. 6:30 वाजलेत आणि 7:20 काहीतरी आरती असतात. तर मोबाईल अलाउड नाही. मोबाईलला पण हॉटेलवाल्यांचे मित्र इकडे बरं माझा आवाज लागली वा ते काळे पाण्याची मुलं वाटतंय गुरला गेला ना. तर मित्रांनो आता वाजलेत 6 आणि आपण जाणार आहोत सोमनाथ ज्योतिर्लिंग. तर आता आपण गुजरातला पोहोचू. काहीतरी 27 किलोमीटर आहे आणि आमचं गालन असतं. आता काही बोललं तर भुका भांडणं होतील इथं. आमची मॅडम बसली मला लातलाला. येते की तू ट्रॅक्टर घेऊन. आलेलो आहोत आपण सोमनाथ ज्योतिर्लिंग. मावशी दामाचा काय राहील. आपण काय जेवतो सांगू तर इथून पण आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग एक रूम बघले आम्ही, भारी आहे. त्याला तिथं रिसॉर्ट आहे, त्याला जायला जास्त बघा यो नको जीव झाले. सिद्धी करूला जरी मोठा आहे. कोपरागाव बेस्ट आहे. कोपरेगाव. मित्रांनो सोमनाथ ज्योतिर्लिंगला आपण पोहोचलेलो आहोत आणि मागे बघू शकता तुम्ही ज्योतिर्लिंग. तर आणि समुद्र आणि हा रिसॉर्ट. तर इथे आम्ही बघून येतो किती चार्जेस आहे. ऑनलाईन तर दाखवीत होता 1800. तिथे गेल्यावर समजेल. मित्रांनो फुल मूड ऑफ झालेला आहे. हा रिसॉर्ट पूर्ण फुल आहे. 2,500 रुपये बोललेला तो. ऑनलाईन 1800 दाखवत होता. आता 2,500 इथं आलो होतो पण पूर्ण फुल आहे बोलतो. तर बघू समोर एक आहे. आमची पब्लिक तुम्ही बघू शकता मित्रांनो. इकडे बघा ते समुद्र किनारे. हो जा मम्मी या जा. जय शिवराय मित्रांनो. तर आता वाजले 10 आणि आपण जाणार आहोत हॉटेलला. तर उद्या सकाळी दर्शनाला जाऊ. तर इथं 2-3 जरा अंगबिंग धावलो यार. गिरनार चढून जरा थकलेलो. एवढी गर्दी आहे ना, म्हणजे आज संडे आहे ना. सॅटर्डे संडेला बोलतं गर्दी असते. आणि उद्या सकाळी आम्ही दर्शनाला जाणार आहोत 6-6:30 वाजेपर्यंत. तर 7:30 या 8:30 वाजेपर्यंत दर्शन होईल. 7:30ला 7:20ला आरती असते. त्यानंतर द्वारका. आल्यावर जेवायला ना मावशीनी एकटीला 8 रोट्या मागवल्या. ते 18 एकटीला. जाम पब्लिक आहे तशी. हॉटेल फेमस आहे. मम्मी तुला कसं वाटतं त्या सांग आता. करा सांग. आल्यापासून कसं वाटतं. भाई कांदा के ब्लॅक कलर मारा आहे क्या. 17 प्लेन रोटी. कांदा अच्छा है ना. फ्रेश ये बाटली ठंडा कटिंग. यांचा तर बस झाला. आता इकडे या साऱ्या घ्यायला शिरल्या. बंद झाला त्याचं दुकान. मित्रांनो या मम्मी त्यांना शॉपिंगला आणले. बीचवर जायचं होता. पाय दुखतं बीचवर जायला. पण या दुकानात जायला पाय ना दुखत. काय बोलू बाबा. हा सोमनाथ ज्योतिर्लिंग मार्केट. मंदिरामध्ये एंट्री आतमध्ये फुल पब्लिक आहे. फुल. मम्मीचा पिसाल बिल बघा ना. ए मावशी बीचवर जायला त्या गेटशी आहे.
आज 23 किलोमीटर म्हणजे केदारनाथ झाला. बीचवर जायला तिथून आहे रस्ता, त्या गेट मधून. चला माग. ओ ईशा उतराल मुस्कडाल. चला ग. मम्मी बघ गिरनर पर्वत चढून आले भाई आम्ही. साधं काम आहे की आमचं, पण आता ते जा हे म्हणन चलो बघ मम्मीला साधं काम आहे की आमचे. गेट मधून आली, या गेट मधून यायचा होता तो फेरा मारून, पण ना बीज बंद झालं. भाई काय बोलूया, कंटाळा आली मला. तर मित्रांनो आता आपण चाललो रूमवर. बीचवर पोलिसांनी हाकलवला आम्हाला, गाडी बंद हो गया. बिस्लऱ्या घेऊन चालल्या आणि मावशी जायचं कुठे शॉपिंग करायला घुसतात. डेंजर काम बाबा. भेटू उद्या, ब्लॉग एंड करता इथंच. जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण जाणार आहोत दर्शनाला. 6:30 वाजलेत आणि 7:20 काहीतरी आरती असतात. तर मोबाईल अलाउड नाही. मोबाईलला पण हॉटेलवाल्यांचे मित्र आहेत तिकडे बरं. माझा आवाज लागली वा. ते काळे पाण्याची मुलं वाटतं गुरला गेला ना. एक तासात आपलं दर्शन झालं. मस्त दर्शन, जास्त गर्दी पण ना, पटकन होतं. आता मम्मी सर कुठे आहेत? तर मित्रांनो आता आपण जाणार द्वारकाला. आपलं दर्शन झालेलं आहे. मोबाईल अलाउड नाही. मागे बघू शकता मंदिर तुम्ही. तलोजाच्या आईने उंड दिला नाही, धन्यवाद. तलोजाची आई म्हणजे अथर्व संजय आई. धन्यवाद आई दिल्याबद्दल. मस्त लागलं उंड. मिनी जर रास खाल्लं. तर आता तुम्ही रोड बीट बघू शकता कसलं भारी आहे.